शिवाजी या ठिकाणी झालेले आहे। लाईव्ह चालू सर। मान्यवर महोदय, मुख्यमंत्री महोदय, सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतील आणि तदनंतर आपण मान्यवरांचा संवाद आणि कामाशी संबंधित छत्रपती शिवाजी महाराज पुढे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं पूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित आहेत। अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फुटी भव्य दिव्य असा पुतळा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती पुन्हा एकदा उभारण्यात आलेला आहे। चौथऱ्यापासून 60 फुटांपर्यंत या पुतळ्याची उंची आहे, तर हातामध्ये 23 फुटांची तलवार धारण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुटांचा हा भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नव्या पुतळ्याची पूजा करण्यात आलेली आहे। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुटी पुतळा जो आहे तो नवीन निर्मिती त्याची झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं पूजन आणि आरती जी आहे ती काही वेळापूर्वीच करण्यात आलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या संपूर्ण पुतळ्याची आणि या परिसराची पाहणी केली जाते। आपण जर बघितलं असेल तर हा पुतळा याआधी उभारण्यात आला होता, जो पुतळा तो इथल्या समुद्रकिनारी पट्टा असल्यामुळे काही महिन्यातच तो पडला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं होतं, आरोप प्रत्यारोप झाले होते। मात्र त्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संपूर्ण शिवप्रेमींची माफी मागितली आणि अवघ्या काही महिन्यात जो आहे तो आता नवीन पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर हा संपूर्ण मालवणचा परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते येत असतात आणि त्याच राजकोट किल्ल्यावर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं पूजन जे आहे आलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडून आता पाहणी जी आहे ती केली जाते। आपण बघितलं असेल तर या ठिकाणी कालपासूनच या इथले पालकमंत्री नितेश राणे या संपूर्ण परिसराची पाहणी करत होते, त्यांच्याकडे संपूर्ण तयारीची जबाबदारी होती आणि आज खऱ्या अर्थानं हा पुतळा जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे। इथे मोठ्या प्रमाणात जे पर्यटक येणार आहेत त्यांना आता हा पुतळा याची दुवा पाहता देखील येणार आहे। प्रथमेश, नक्की सुशांत, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि काही महत्त्वाचे नेते या पुतळ्याची पाहणी करतायत। पर्यटकांसाठी हा पुतळा कधीपासून पाहता येणार आहे? राजकोट किल्ला कधीपासून खुला होणार आहे? आजपासूनच की उद्यापासून? पर्यटकांची इच्छा होती, जेव्हा जुना पुतळा या ठिकाणी पडला त्यानंतर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची मागणी होती की लवकरात लवकर हा पुतळा उभारण्यात यावा आणि आम्हाला पाहता यावा। आता खऱ्या अर्थानं आज याचं पूजन जे आहे ते झालेलं आहे पुतळ्याचं। आजपासूनच हा पुतळा जो आहे तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात उन्हाळी सुट्टीत पर्यटक जे आहेत तो कोकणात येतात, त्यामुळे या ठिकाणचा हा पुतळा पाहता यावा यासाठी आजपासूनच खुला करण्यात येणार अशी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। प्रथमेश, अगदी धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा पुन्हा एकदा उभारण्यात आलेला आहे। 83 फुटी हा पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या या पुतळ्याची पाहणी करतायत। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं पूजन करण्यात आलेलं आहे, आरती देखील करण्यात आलेली आहे। शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर दीपक केसरकर, नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि इतर मान्यवर देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फुटी पुतळा राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला आहे। 63 फुटी पुतळा आणि हातामध्ये 23 फुटांची तलवार असा एकूण 83 फुटी पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुन्हा एकदा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं आज पूजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे।
पर्यटकांसाठी आजपासूनच हा पुतळा पाहता येणार आहे। राजकोट किल्ला पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आजपासून खुला करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य अशा पुतळ्याचं पूजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं। त्याचबरोबर आरती देखील करण्यात आली आणि त्यानंतर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पुतळ्याची पाहणी करतायत। या ठिकाणी आतिषबाजी देखील केली जाते। शिवप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतो, आनंद पाहायला मिळतोय। वीडियो बाइट के लिए जाएंगे तो भाई उसको मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फुटी भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा आज पुन्हा एकदा उभारण्यात आलेला आहे। त्याचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करण्याची शक्यता आहे। नारायण राणे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा हा भव्य दिव्य असा पुतळा आणि या पुतळ्याला उपस्थित असणारे हे सर्व मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच या पुतळ्याचं पूजन करण्यात आलेलं आहे, आरती करण्यात आलेली आहे आणि अगदी काही क्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करण्याची शक्यता आहे। हे दृश्य आपण पाहतोय, ही विहंगम दृश्य आहेत राजकोट किल्ल्यावरची। राजकोट किल्ल्यावरती पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। 83 फुटी हा पुतळा आहे। 63 फुटाचा एकूण पुतळा, तर हातामध्ये 23 फुटांची तलवार आपल्याला पाहायला मिळते। असा एकूण 83 फुटांचा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलेलं आहे। बुलंद ऑस्ट्रेलियन कंपनीनं पुतळ्याच्या निर्मितीसाठी वाऱ्याचा अभ्यास केला। गेल्या 10 वर्षातील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आला। 160 ते 170 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहिल्याचं यात निदर्शनास आलं। त्यानुसार ऑस्ट्रेलियन कंपनीकडून पुतळ्याच्या निर्मितीसाठी वाऱ्याचा अभ्यास करण्यात आलेला होता। हा 83 फुटी भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे। 10 वर्षातील वाऱ्याचा या संदर्भात अभ्यास करण्यात आलेला आहे। 160 ते 170 किमी प्रति तास वेगानं वारे या समुद्र किनाऱ्यावरती वाहतात आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे। 200 किमी वारे वाहतानाही पुतळा सुरक्षित राहील असं तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आलेलं आहे। सिव्हिलटेक इंडिया कंपनीकडून पुतळ्याची गुणवत्ता आणि दर्जा देखील तपासण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला आहे। 83 फुटांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं पूजन करण्यात आलेलं आहे, आरती करण्यात आलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुतळ्याची पाहणी देखील केलेली आहे। त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे। या सिंधुभूमीमध्ये, या सिंधुदुर्ग नगरीच्या लाल भूमीमध्ये यथोचित सन्मान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा त्याचबरोबर आरती देखील करण्यात आलेली आहे। आजपासून हा पुतळा पर्यटकांना पाहता येणार आहे। राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा या आधीचा पुतळा कोसळलेला होता आणि त्यानंतर या नव्या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे।
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रतिक्रिया देत आहेत. आपण थेट पाहूया. शिवप्रेमींना सुद्धा हेवा वाटेल अशाच पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी झालंय. एकंदरीत काय वाटतंय 93 फुटी हा पुतळा आहे. ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे. मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले असतील, यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचसोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यासोबत IITचे इंजिनियर्स होते, JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते. अतिशय चांगलं डिझाईन याचं तयार केलेलं आहे. आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात, तोक्ते वादळ असेल, फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली, त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीने वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. जवळपास 91 फुटाचा हा पुतळा आहे, ज्याच्यामध्ये 10 फुटाचं पेडेस्ट्रल आहे. आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. याची रचना करताना किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. 10 वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक, त्यांचा पुतळा हा तयार होईल. तो आज तयार झालेला आहे. यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही एक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. त्याचंही काम लवकरच आम्ही करू. हा सगळा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणारा आहे, त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का? तशी काही संकल्पना आहे का? असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल, कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्वाची आहे. आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही एक्वायर करणार आहोत. नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे, ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच एक्वायर करू. जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्या अनुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल.
पण ते निश्चितपणे आपण बसू. सर, कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का? परवाच तुम्ही एक GR काढलेला आहे, मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे, वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतील. कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे. आपण बघितलं असेल 14 ते 19 असो किंवा शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो, कोकणाला झुकतं माप देण्याचं काम हे मागील 2.5-3 वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, सुरक्षेचा सुद्धा तुम्ही आढावा घेतलेला आहे, एकंदरीत कशा प्रकारे? सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे. मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो. त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या SOPs आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत. तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत, जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत. म्हणजे अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, सुरक्षेचा सुद्धा तुम्ही आढावा घेतलेला आहे, एकंदरीत कशा प्रकारे? सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे. मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो. त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या SOPs आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत. तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत, जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत. म्हणजे आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे. खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आपला उभा पुतळा जो आहे, एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे. खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा हातात महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी इकडची सगळा निसर्ग, इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे. खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण सिंधुदुर्गातला असेल, महाराष्ट्रातला असेल, इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा, ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे. आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार राम सुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली. तेव्हा रवींद्र चव्हाण होते, आता शिवेंद्र बाबा आहेत आणि PWDच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत, सचिव मला वाटतं त्या आपल्या मनीषा म्हैसकर होत्या, त्यांचीच कमिटी केली. मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार राम सुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली. तेव्हा रवींद्र चव्हाण होते, आता शिवेंद्र बाबा आहेत आणि PWDच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत, सचिव मला वाटतं त्या आपल्या मनीषा म्हैसकर होत्या, त्यांचीच कमिटी केली होती. त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला. आम्ही बसून तिघांनी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे. आणि समोर मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एक शौर्याचं, स्वाभिमानाचं प्रतीक, प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे. ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान असा पुतळा आम्ही विक्रमी वेळेमध्ये उभारलेला आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्येच हा पुतळा पुन्हा एकदा उभारलेला आहे. हा पुतळा पुढील 100 वर्ष टिकेल याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. या पुतळ्यासंदर्भात ऑडिट देखील करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरती हा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं पूजन देखील आज करण्यात आलेलं आहे.